अजितदादा गटाच्या 5 ते 6 आमदारांची आज भेट घेतलेली आहे। विधान भवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रामधल्या 4 ते 5 आमदारांनी भेट घेतल्याची माहिती आहे। अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। अजितदादा यांच्या गटातल्या आमदारांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। माझे सहकारी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर जे होणार अशी चर्चा सुरू झालेली होती तेच घडताना आता दिसून येतंय। अजित पवार गटाचे काही आमदार आज जयंत पाटील यांच्या खास भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात आले होते। मुंबई विधान भवनामधील एका खोलीमध्ये हे सर्व आमदार सकाळी साधारणतः 11:30च्या आसपास कामकाज संपल्यानंतर पोहोचले आणि त्यानंतर एक आमदारांनी भेट घेतली। जवळपास 4 ते 5 आमदार आहेत की जे अजित पवारांबरोबर समर्थन करतात, पण त्यांनी आज जयंत पाटलांची भेट घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वीच ही चर्चा सुरू होती की पुढील काही दिवसांमध्ये बजेट सेशन संपल्यानंतर काही आमदार हे जयंत पाटील शरद पवार यांच्याबरोबर जातील, तशीच काही हालचाली होताना दिसत आहेत। स्वतः एनडीटीव्ही मराठीशी बोलताना जयंत पाटील यांनी याबाबतची भूमिका देखील मांडलेली आहे की आमदारांची गाठीभेटी झालेल्या आहेत आणि आत्ताच त्याच्यावर जास्त काही बोलणं योग्य नाहीये, पुढे काय होतं ते बघूया। याचा अर्थ थेट संकेत ते देत आहेत की भविष्यामध्ये अजित पवारांची साथ काही आमदार सोडतील। कदाचित अशी एक शक्यता वर्तवली जात आहे की या अधिवेशनामध्ये अनेक आमदार, जसं निलेश लंके यांनी अजित पवारांबरोबर पहिल्यांदा समर्थन दिलं, त्यानंतर जवळपास 100-125 कोटी रुपयाचा आमदार निधी घेतला आणि त्यानंतरनं अजित पवारांची साथ सोडली, शरद पवारांबरोबर ते गेले, लोकसभेला निवडणूक लढवली आणि आताच काहीसा प्रकार काही आमदार करण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातले आणि उत्तर महाराष्ट्रातले अजित पवारांना समर्थन देणारे हे आमदार आहेत, असं माहिती उपलब्ध होतीये। निश्चित, धन्यवाद सागर संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।